आई शपथ, मी फक्त एक जीन्स आणायला ठाण्याला गेले होते, पण त्यासोबत ही ब्लॅक कलरची जीन्स घेतली जी अजिबात मला फिट होत नव्हती. कमरेमध्ये इतकी जाडी झाली मी खाऊन खाऊन. गाइस ये जींस मुझे बहुत बहुत टाइट है, मैंने मेरी सांस रोक के रखी है। अब मुझे मेरे मोटापे पे शर्म आ रही है, अब मैं इसका बदला लूंगी वजन कम करके बस। राजू की बात मतलब गधे की. हे सगळं सोडा गाइस, सेम साईज मध्ये मी ही ब्ल्यू वाली जीन्स घेतली आणि ती मला अगदी परफेक्ट फिट झालीये. आता मला हे माहित नाही की प्रॉब्लेम जीन्स मध्ये आहे का माझ्या कमरेमध्ये. आणि त्याचबरोबर मी शर्ट सारखा दिसणारा हा ब्लॅक कलरचा टॉप पण घेतला, जो की एकदम चुम्मेश्वर दिसतोय. काय हॉट दिसते यामध्ये मी. माझीच नजर नको लागायला मला. आणि त्यानंतर ही ब्ल्यू कलरची शॉर्ट कुर्ती जी एकदम प्रिटी 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 आहे माझ्यासाठी. या कुर्तीची फिटिंग आणि कलर दोन्ही पण एकदम भारी. त्यानंतर सर्वात जास्त मनापासून मी घेतली होती ही कुर्ती, पण ही मला अजिबात आवडली नाही मी घातल्यानंतर. त्यानंतर मला खूप दिवसापासून स्कर्ट पाहिजे होता म्हणून मी हा स्कर्ट घेतला. आणि त्याचबरोबर मी देसी गर्ल आहे म्हणून मी ही जुत्ती घेतली, जी की माझ्या देसी लुक वरती एकदम चांद चांद लावणार आहे. आणि त्याचबरोबर मी ही चप्पल सुद्धा घेतली जी खूप जास्त क्यूट आहे. त्यानंतर मी या काचेच्या बांगड्या पण घेतल्या, कारण की माझ्या मनपसंदीदा पुरुषने मला काही दिल्या नाही म्हणून मला स्वतःच्या पैशाने घ्याव्या लागल्या. खूप 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 दिवसापासून मला या बांगड्या पाहिजे होत्या, कारण की माझी पूर्ण इन्स्टा फीड या बांगड्यांनी भरली. त्यानंतर मी कानात घालायला हे झुमके पण घेतले आणि त्याचबरोबर हे 2 टी शर्ट पण घेतलेत. आणि त्यानंतर माझे मोस्ट फेवरेट सॉक्स. किती क्यूट दिसतात ना पिंकी ब्ल्यू वाले सॉक्स. का क्यूट नाही दिसणार, एवढा पैसा फुकून जी आलीस तू.